म्हणजे त्या मुद्द्यावर लक्ष ठेवूनच नगरसेवक स्वतः इथे होते, त्यांनी स्वतः पाहिलं इथे काय झालं आणि त्यांनी तात्काळ MSEBला लेटर देऊन ते काम करून घेतलेलं आहे आणि आज त्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला हा समोरचा पोल दिसतोय आणि तेच तसंच नाही, त्याच्यासाठी मिनिप्युलर पण त्यांनी लावून घेतलेलं आहे का? कुछ लोगों ने ये मुद्दे को सोशल मीडिया पे उछाला है, वैसे ही हमने अपने अंजुमन स्कूल की तरफ से एक MSEB में लेटर दिया और वो सोशल मीडिया पर क्लिप वायरल होते ही मुझे तुरंत रोहन सावंत नगर सेवक है उनका कॉल आया कि आपके पास ऐसा कुछ पोल है जिसके अंदर कुछ प्रॉब्लम है क्या। तो उन्होंने खुद यहाँ पर आके दौरा किया और नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण प्रभाग क्रमांक 3 गोपचरपाडा या ठिकाणी उपस्थित आहे। आपण बघू शकतात काही दिवसा अगोदर सोशल मीडियावरती याच एरियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता का ओपन वायर, जे आपण बघू शकता ओपन वायर आहे त्या ठिकाणी संपूर्ण परिसर अतिशय धोकादायक म्हणून ह्या ठिकाणी लहान बाळांचं स्कूल आहे ते आपण बघू शकतो। बाजूला लागून इकडे अंजुमन उर्दू शाळा आहे, लहान बालिकांना जातात, वयस्कर लोक जातात। इकडे बाजूला लागून कंपनीसुद्धा आहे जे बफिंगची कंपनी बोलली जाते। ह्या सर्व गोष्टी होती आणि त्या ठिकाणी वायर रस्त्यावरती जुळत होता, त्यासाठी एक व्हिडिओ व्हायरल झाली होती। त्या विषयावरती आपण गांभीर्याने घेतला आणि इकडचे स्थानिक नगरसेवकांना आपण कळवला, तेव्हा त्यांनी आपल्याला या संपूर्ण गोष्टी कशाप्रकारे घडली आहे आणि ह्याच्यानंतर त्यांनी काय काय केलं त्या संपूर्ण विषयावरती ते बोलण्यासाठी सांगायचं तात्पर्य असं आहे का ज्यावेळेला स्लम परिसरात ह्यावेळेला लहान लहान मुलं इकडे शाळेत शिकतात आणि त्यानंतर अशी धोकादायक वस्तू होत असेल तर करायचं काय। आपण त्या लोकांशी विचारायचा प्रयत्न करू नेमका काय घडलं आहे आणि कशा प्रकारे ते व्हिडिओच्या नंतर इकडे काम झालं का। ज्या प्रकारे सध्या नगरसेवकच्या इकडचे बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ता आपल्याबरोबर उपस्थित आहे, आपण चर्चा करू। कारण की ज्या प्रकारे रस्त्यावरती वायर लटकत होती, लहान बाळांचा धोकादायक होता, या संपूर्ण विषयावरती त्यांनी काय कार्यकिर्दी केली आहे आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू। जितूजी, ज्या प्रकारे काही दिवस अगोदर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत होता तर याच रस्त्यावरती वायर रस्त्यावरती लटकत होती कारण की बाजूला अंजुमन शाळा आहे, ते लहान बाळ जातात, वयस्कर लोक जातात, त्यांचा जीवाचा धोका आहे। त्यावरती आपला नगरसेवक म्हणून आपले जे रोहन सावंत यांनी काय उपाययोजना केली? बघा, म्हणायला गेलं ना, नगरसेवक रोहन शंकर सावंत यांना कोणाला माहिती नसेल, जे आता व्हिडिओ टाकतात ना त्यांना मला सांगणं फक्त एकच आहे की तुम्हाला माहिती नसेल तर त्यांच्या ओळखीसाठी, त्यांच्या माहितीसाठी 2 तारखेला स्वतः नगरसेवक या विभागामधून फिरतात आणि ते असत नाही की दिवसाला फिरत, आठवड्याला फिरत, त्या महिन्याला पण फिरतात इथे। त्याचा पुरावा म्हणून माझ्याकडे हा फोटो आहे। 2 तारखेला ते स्वतः इथून फिरून गेले आणि त्यांनी स्वतः हा GPSचा फोटो मला सांगितला तिकडे द्यायला महावितरणाला। त्यांच्याशी पत्रव्यवहारही झाला आणि पत्रव्यवहार झाल्यानंतर मग हे काम झालं। आता सगळं कसं माहिती आहे का, जर तुम्ही बोला की सोशल मीडियावर टाकणार नंतर होणार असं नसतं ना। शेवटी महाराष्ट्र सरकारचं काहीतरी कायदे असतात की त्याच्यामध्ये त्यांना लेटर देतात, त्याच्यानंतर मग ते लोक त्याच्यामध्ये फायनलाइज करतात, नंतर मग ते काम होत जातं। पण तुम्ही जर आता नुसतं सोशल मीडियावर सगळं काम झाल्यानंतर तुम्ही जर सोशल मीडियावर टाकतात म्हणजे त्याचा काय अर्थ नाही ना। तुम्ही आरोप करताय पण त्या आरोपावरती आम्ही किती काम केलंय आणि काय नाही केलंय ते पहिलं पडताळून तुम्ही घ्यायला पाहिजे होतं। जीव कधी पण जाऊ शकतो, करंट म्हणजे वायरही असतात त्यावरती, त्याच्यावरच म्हणून म्हणजे त्या मुद्द्यावर लक्ष ठेवूनच नगरसेवक स्वतः इथे होते, त्यांनी स्वतः पाहिलं इथे काय झालं आणि त्यांनी तात्काळ MSEBला लेटर देऊन ते काम करून घेतलेलं आहे आणि आज त्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला हा समोरचा पोल दिसतोय आणि तेच तसंच नाही, त्याच्यासाठी मिनिप्युलर पण त्यांनी लावून घेतलेलं आहे का, तर त्यांना माहिती आहे इथून शाळेतली पोरं आणि इथे एक शाळा नाही आहे, इथून शाळेतून 4 शाळेची पोरं जातात इथून। मग तोच विचार करून स्वतः नगरसेवकडे उभं राहून त्यांनी तो लेटर बनवून टाकलेला आहे। मग मला फक्त सांगण्याचा अर्थ हाच आहे की सोशल मीडियापुरतं तुम्ही फिरू नका। जे नगरसेवक स्वतः जे ग्राउंड लेवलला फिरतात ना, जरा त्यांच्यासोबत फिरा, नंतर तुम्हाला माहिती पडेल की काय असतं आणि काय नाही ते। काम झालं का आता त्या वायरी जे दाखवत होते? हो, काम झालेलं आहे, तुमच्या समोरच आहे, मिनिप्युलर इकडे बसवलेलं आहे आणि जे कोणी सांगतात, आम्ही आत्ताच आमचे साहेब आलेले महानगर आपल्या MSEBचे माणसं साहेब आलेले, त्यांना विचारलं कुठली वायर ओपन आहे, ते स्वतः सांगतात की कुठली वायरच ओपन नाही। जर कुठली वायर ओपन नाही तर तुम्ही सोशल मीडियावर कोणाची बदनामी करताय? जर प्रशासकीय काळामध्ये कोणी नगरसेवक नव्हता, काय नव्हता, तेव्हा कोणाचाही आवाज उठत नव्हता आणि आत्ता जर काम करणारा माणूस येत असेल तर त्याला तुम्ही अडवणूक करून अशी सोशल मीडियावर चुकीची माहिती बनवून टाकतात। म्हणजे तुमची कुठपर्यंत पत्रकारिता किंवा कुठपर्यंत तुमची ते मानसिकता आहे ते कळून येते। म्हणजे आपण काम करणार ते कळून दिलं, त्यावरती सोशल मीडिया टाकलं तर काय चुकीचं झालं का? नाही, चुकीचं असं काही नाही झालं। म्हणजे म्हणायचा अर्थ असा काय, काम करण्याच्या आधी आणि करण्याच्या नंतर हे नंतरचं पण पोस्ट करा ना, जसं तुम्ही आधीचं करताय, आधीचं जसं टाकताय, आरोप करताय, मग त्याच्यावरती झालेल्या प्रतिक्रिया पण तुम्ही दिल्या पाहिजेत ना। तुम्ही झाल्यानंतर पण तीच प्रतिक्रिया देतात म्हणजे ह्याला तुमची मानसिकता कुठपर्यंत अडली आहे ना ते कळून येतं। म्हणजे मुद्दामून नाव खराब करण्याचं काम असतात, काही लोक असतात अशी की त्यांना माहिती नसतं, पण कसं आहे, अभ्यास केल्याशिवाय शाळेतले शिक्षक आपल्याला पास करत नाही। हे पूर्ण शाळेतच गेले नसेल तर ते लोक कसे काय पास होणार, असा विषय असतो तो। बरोबर आहे, ज्या प्रकारे यांचं म्हणणं पण खरं आहे, कुठे ना कुठे काम केलं नव्हतं ती चूक होती, पण काम केल्यानंतर पण त्या व्हिडिओच्या मार्फत त्यांनी दाखवला पाहिजे होतं। पण अजून आता अंजुमन शाळेचे
जे पण ट्रस्टी आपल्या बरोबर उपस्थित है, क्या कहोगे? आपने ही तकरार दिया था ये सब चीज़ का, उसके बाद में काम हुआ क्या यहाँ पर? हमने जैसे हमको मालूम पड़ा कि कुछ लोगों ने ये मुद्दे को सोशल मीडिया पे उछाला है, वैसे ही हमने अपने अंजुमन स्कूल के तरफ से एक एमएससीबी में लेटर दिया और वो सोशल मीडिया पर क्लिप वायरल होते ही मुझे तुरंत रोहन सावंत नगर सेवक है उनका कॉल आया कि आपके पास ऐसा कुछ पोल है जिसके अंदर कुछ प्रॉब्लम है क्या। तो उन्होंने खुद यहाँ पर आके दौरा किया और उसको इमीडिएट बेसिस पे, जैसे आप देख रहे हैं यहाँ पे इंडस्ट्रियल एरिया है, यहाँ पे अगर लाइट हम लोग कट करेंगे तो पूरा एक दिन सबका एक पोट पानी का एक विषय आ जाता है, कमर्शियल एरिया के एक दिन पूरा ख़राब हो जाता है। लेकिन उन्होंने इमीडिएट बेसिस पे एक दिन पूरा लाइट का कनेक्शन डिज़ोल्व करके और वो खंभा आप देखेंगे पूरा वो खंभे पे जो भी लोड था वो कट किया, उसके साथ में एक मिनी प्लेयर बिठा के लिया और जो भी वायर थे वो वायर यहाँ से हटा दिए और जो भी प्रॉब्लम थी वो यहाँ पे सॉल्यूशन उसका इमीडिएट बेसिस पे हो गया है। ये पिछले हफ्ते ये काम हो चुका है इसका। पीछे की गली में भी वायर अभी भी लटक रहे हैं, वहाँ पर कुछ वायर है, ये हमारे अभी ध्यान में आए हैं और हमने वो चीज़ को अभी एमएससीबी के निदर्शन में लाके दिया है और एमएससीबी के जो अधिकारी आए थे उन्होंने भी हमें आश्वासन दिया है कि अभी जैसे ही शुक्रवार का दिन रहेगा, ये कंप्लेंट करने के बाद में जो भी उनको प्रोसीजर होती है वो प्रोसीजर फॉलो करेंगे और वो प्रोसीजर फॉलो करते ही वो इमीडिएट बेसिस पे जो भी होगा उसका वो काम करके ले लेंगे। वो मतलब यहाँ के स्थानिक जो भी लोग प्रतिनिधि चुन के आए उन्होंने आपकी मदद की क्या? ज़रूर ज़रूर, जो भी प्रतिनिधि है हमारे यहाँ के, जो भी नगर सेवक है, ये हमें हमेशा प्रतिसाद देते हैं। जो भी कभी कंप्लेंट हो गया हम हमारे नगर सेवक को प्रश्न उपस्थित करते हैं या कुछ प्रश्न उनको लोगों से मालूम पड़ते हैं, वो खुद आके उस प्रश्न का निवारण करके देते हैं। करके दिया जी जी। अभी ऐसा भय तो नहीं है ना यहाँ पे बच्चे छोटे? नहीं ऐसा कुछ नहीं, आप देख रहे सब बच्चे आ रहे जा रहे और ऐसा कुछ भी नहीं है। हाँ, ये इंडस्ट्रियल एरिया है, इंडस्ट्रियल एरिया होने की वजह से काफ़ी वायर है, काफ़ी केबल है, आपको यहाँ पर दिखेंगे। लेकिन कोई भी वायर, हमने केबल का खुद ध्यान दिया, कोई भी वायर यहाँ पर धोखा किसी भी स्थिति का कोई नहीं है। पर ये वायर आज की तो नहीं है, पिछले कई सालों ये से यहाँ पर आप देखोगे तो पिछले 50 साल से यहाँ पे इंडस्ट्रियल है। ये खुद जो जोन पड़ता है ये इंडस्ट्रियल जोन पड़ता है ये, और यहाँ पर बफिंग का उसके साथ में और भी जो है ये इंडस्ट्रियल एरिया सब पहले से हुए यहाँ पर। तो ये इंडस्ट्रीज़ है और इंडस्ट्रीज़ के वजह से कुछ वायर्स है यहाँ पे, लेकिन कोई भी वायर ओपन स्थिति में नहीं है या कोई भी धोखादायक स्थिति में यहाँ पर नहीं है। हमने फिर से एमएससीबी के अधिकारी को बुला के वापस से ये एरिया का पूरा सर्वे किया, कहीं पे भी कोई भी वायर ओपन स्थिती में या कोई भी डेंजर स्थिती में नहीं है। जी जी बिल्कुल। बघितलं ज्या प्रकारे यांचं पण म्हणणं आहे का ज्या प्रकारे आपण बघू शकतो बाजूला पण मिनी प्लेअर लावण्यात आलेला आहे, ते मिनी प्लेअर आपल्याला दाखवण्यात येतो। ज्या प्रकारे हा नवीनच मिनी प्लेअर आहे, हा मिनी प्लेअर त्यांनी इमिजिएटली वायरिंगचं काम करून घेतला। त्यानंतर इकडे जे वॉकिंगची कंपनी त्यासाठी जे व्होल्टेज असतो ते टेम्पर लावून घेतला आहे। आता इकडे काही असं धोकादायक गोष्ट नाही आहे। एमएससीबी आले, आज पण आलेले, त्यांनी पण परत एकदा पाहणी केली आणि त्यांनी संपूर्ण जानकारी दिली आहे की अजून जो पण समस्या आहे पुढे होणार नाही। ज्यांनी पण हे सोशल मीडियावरती हे टाकलं आहे त्यांना आपण सांगू इच्छितो तर नाव बदनाम करायची एक हद असते, कितपत आपण लोकांचा खालचापर्यंत दरा लावतो हे सर्व गोष्टी बघण्यासारखं असेल। प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू। धन्यवाद।